10वीला 82% मार्क होते म्हणून 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं होतं, पण 12वी सायन्सला लातूरला जायला पासला पैसे नव्हते. 250 रुपये पासला नव्हते. आईनं द्यायला उशीर केला. 15-20 दिवस 12वी सायन्सची कॉलेज चुकलं. आपल्याला माहित आहे सायन्सचा अभ्यास कसा असतो. आणि मग त्या 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 फ्रस्ट्रेशन मधून, त्या आगतिकतेमधून तिनं गळ्याला फास लावला. तिनं जी सुइसाइड नोट, आत्महत्येपूर्वीची जी चिठ्ठी लिहिलेली ती अजूनही माझ्या मोबाईल मध्ये आहे. त्याच्यात ती काय लिहिते, बाबा मला माफ करा, माझं चुकलंय, मला माहित आहे, पण पर्याय काय नव्हता. आणि माझी एकच विनंती आहे, 13व्या दिवशी तुम्ही माझं गोड जेवण जे करता ना ते कृपया करू नका. त्यातनं पैसे खर्च होतील, ते पैसे वाचवा आणि माझ्या बहिणीचं लग्न लावण्यासाठी ते पैसे जपून ठेवा. माहित नाही 69 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला, अशी परिस्थिती आपल्याला सामोरी जावी लागते. दुसरी घटना तिथली शेजारची परळी वैजनाथ. त्या ठिकाणी मी एक वेगळ्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्या गावानं एका मुलीला 10वीला 96.5% मार्क मिळाले म्हणून 1 लाख रुपये सगळ्या गावानं जमा करून दिलेले होते. आता ही 96.5% मार्क मिळालेली 10वीतली मुलगी कुठल्या IAS IPS किंवा शिक्षकाच्या किंवा कुठल्या मध्यमवर्गीयाच्या किंवा कुठल्या उद्योगाच्या घरातली नव्हती. तिचे आई वडील हे तिथल्या स्मशानामध्ये झोपडं लावून तिथलं स्मशानामधल्या चिता पेटवण्याचं काम करायचे. घरात लाईट सुद्धा नव्हती. दिवा कधी कधी विजला की स्मशानात चितेचा जो अग्नी असतो त्या आगीच्या उजेडात अभ्यास करून तिनं 96.5% मार्क मिळवलेले होते. तिच्या आईला हेही कळत नव्हतं की 96.5% म्हणजे किती असतात. ती तिला समजून सांगत होती की 90 वर 6 असतात आणि त्या 6 वर परत अजून अर्धा असतो म्हणजे 96.5%. जेव्हा तिचा चेक तो 1 लाख रुपयाचा देऊन तिचा सत्कार केला, तिचे हात थरथरत होते. तिनं ज्यावेळेला उत्तर त्या सत्काराला भाषण देऊन केलं ते इतकं प्रतिम होतं. ती काय म्हणाली की साहेब मला बी हैदराबादला जायचंय, पण हैदराबादला मला त्या सैराट मधल्या परशा आणि आर्ची सारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये IPS प्रोबेशनर म्हणून तुमच्यासारखं